नमस्कार. माही खूपच विचित्र वागत असते. माईची ही खूप नाटकं सगळ्यांच्या लक्षात येत असतात. अक्षय तर स्वतःशीच म्हणत असतो, मला असं का वाटतंय की माझं काहीतरी चुकतंय. काय करू मी मलाच कळत नाही. तेव्हा तो सीमाजवळ जातो आणि सीमाच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि सीमाला म्हणतो, आई नक्की काय चाललंय ते मला कळतच नाही. पण आई, मला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. मला तर समजतच नाही की काय खरं आणि काय खोटं ते. त्यावेळेला लगेच सीमा अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवते आणि अक्षयला म्हणते, अक्षय बाळा काय झालं? आज पहिल्यांदा मी तुला एवढं नर्वस बघते. अक्षय बोल ना, काय झालं? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आई रमाचं वागणं खूपच बदललंय. खरं तर माझी रमा अशी कधीच नव्हती. हिचं वागणं खूप विचित्र आहे. तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय मी सुद्धा तुझ्याशी या बाबतीत बोलणार होते. खरं सांगायचं तर मला सुद्धा या गोष्टीचा डाऊट आला होता, पण काय करावं तेच मला कळत नव्हतं. खरं सांगू का, मला तर आता समजतच नाही काय खरं आणि काय खोटं ते. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे जी गोष्ट आपल्याला पटत नाही त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, म्हणजे आई? तेव्हा लगेच सीमा बोलते, अक्षय तुला रमाचा स्वभाव खटकतो. तू जरा स्वतःच्या मनाला विचार ना. तुला जर का रमाचा स्वभाव खटकतोय तर खरोखर ती तुझी रमा आहे का? तिचं वागणं बोलणं खरोखर आपल्या रमासारखं आहे? तेव्हा मात्र अक्षय बोलतो, नाही नाही, हिचं वागणं खरंच खूप विचित्र आहे. कधी कधी मला असं वाटतं की नाही, मीच काहीतरी विचार वेगळा करत असेल. पण कधी कधी मात्र माझं मन मलाच खायला उठतं आणि म्हणतं, नाही, माणूस जरी बदलला तरी त्याचा स्वभाव कसा काय बदलू शकतो? त्याचा स्वभाव तर तोच राहणार ना. काही झालं तरीसुद्धा त्याचा स्वभाव नाही बदलणार. आणि मला तर आता या गोष्टीबाबतीत काय बोलावं तेच कळत नाही. मला तर या विषयावरती बोलायचंच नाही आहे. मुळात हा विषय मला काढायचाच नाही. तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते, नको अक्षय, या गोष्टीचा विचार करूच नकोस. तू कशाला या गोष्टीचा विचार करतोयस? खरं सांगू का अक्षय, जरा विचार कर. तू जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, नाही, मी काहीच चुकीचं वागत नाही आई. मला पूर्णपणे खात्री पटली आहे, काहीतरी खूपच मोठं गौड बंगाल आहे आणि जे आपल्याला निस्तरताना खूप त्रास होणार आहे. आई मला खरंच कळत नाही की काय करावं ते. पण एवढं मात्र नक्की आई, काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही. आणि माझी कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, माही स्वतःशीच म्हणत असते, का कुणास ठाऊक. पण काय झालंय तेच कळत नाही. तेवढ्यात अक्षय तिथे आलेला असतो. अक्षय आल्यानंतर माही अक्षयला बोलते, अहो काय झालंय? तुम्ही माझ्याशी नीट बोलत का नाही या? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मी बोलत नाही. नाही ग, खरं तर बोलायला तुला वेळ नाही. खरं सांगायचं तर तू कशी वागतेस ते तुला कळत नाही आणि मुळात तुझं हे वागणं मला पटत नाही. पण मी मात्र आता शांत बसणार नाही. काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करेन आणि त्यासाठी मी काहीही करेन. तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते, काय झालंय बोला ना अक्षय. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, खरं सांगू, तू माझी मला रमा वाटतच नाहीस. तेव्हा लगेच रमा बोलते, काय बोलताय तुम्ही अक्षय? अहो जरा विचार करा. मी तुमची रमा तुम्हाला वाटत नाही? मी अहो जरा तरी विचार करा ना, तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा. खरं तर तुम्ही असं बोलूच शकत नाही. तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, पुरे, आणि तो माहीची गचांडी पकडत तिला बाहेर आणतो आणि तिला म्हणतो, तू माझी रमा नाहीच याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय अरे काय चाललंय? स्वतःच्या बायकोशी असं कोणी वागतं का? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, तू नको मला शिकवूस. आणि तसंही माझ्या प्रश्नांमध्ये तुला पडण्याचा अधिकार तुला कुणी दिला? माझ्या गोष्टींपासून तू लांब राहायचं आणि माझ्या या गोष्टींपर्यंत तू यायचं नाहीच म्हणजे नाही. आणि मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय.
तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता तर मला या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आहे. तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही. मी तुमची रमा नाही तर कोण आहे? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, कळलं नाही तुला अजून? तू माही आहेस, माही. तेव्हा लगेच रमा म्हणजेच माही बोलते, काय बोलताय तुम्ही? अहो जरा विचार करा. तेव्हा अक्षय बोलतो, मला विचार करायची गरज नाही. आता खरं काय ते तू सांग. खरं सांगायची वेळ आता तुझी आहे, माझी नाही. आणि प्लीज खरं काय आहे ना तेच सांग. खोटं बोलू नकोस, कारण मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता तर मला ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास नाही ना? मग मी काय करू ते सांगा. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती पड आणि परत तुझं थोबाड दाखवू नकोस. तेव्हा मात्र ती बोलते, तुम्ही काय बोलताय कळतंय का? अहो जरा विचार करा. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, पुरे झालं. काय ना माही, तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा आता या घरात नाही राहू शकत. तू कितीही नाटकं केलेस तरीसुद्धा आता तुला ते स्वीकारूच शकत नाही. जरा तरी विचार कर, शेवटी तू अडकलीस. तेव्हा मात्र ती चांगलीच गोंधळलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती खूपच हादरते आणि शेवटी मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. आता हा विषयच मला काढायचा नाही. आता हा विषय समाप्त म्हणजे समाप्त. आणि काही झालं तरीसुद्धा मला आता हा विषय ताणायचाच नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता हा विषय इथे बंद. खरं सांगायचं तर हा विषय मला वाढवायचाच नाही. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, निघ ना गं बाई, निघ. इथून जर का गेलीस तर बरं होईल. तेव्हा लगेच सीमा बोलते, तुला कळत नाही त्यांनी काय सांगितलं ते? जा ना त्याच्या आयुष्यातून. का त्याच्या आयुष्यात लुडबुड करतोयस? प्लीज निघ इथून. मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं. माझं तुमच्यावरती प्रेम आहे, त्याचं काय? ते प्रेम कसं विसरू मी? तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो, मुळात माझं तुझ्यावरती प्रेमच नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माही सहजासहजी घर सोडेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.